नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। सांगली दिनांक 14 येथील आयर्विन पुलाला समांतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करा। हा पूल वाहतुकीसाठी लवकरात लवकर खुला करून नागरिकांची गैरसोय दूर करा असे निर्देश आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। आयर्विन पुलाच्या समांतर नवीन पुलाचे काम सुरू आहे। आज या पुलाच्या उर्वरित कामाची पाहणी आमदार गाडगीळ यांनी केली आणि त्यावेळी ते बोलत होते। यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आमदार गाडगीळ यांनी म्हटलं आहे की समांतर पुलाचे काम तातडीने पूर्ण करणं आवश्यक आहे। त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल, वाहतूक अधिक सुलभ होईल। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कीर्तिकुमार मिरजकर यांना आमदार गाडगीळ यांनी पुलाच्या कामाबाबतीत सूचना दिल्या। समांतर पुलाच्या कामाला आता अधिक गती मिळेल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे सांगलीकरांसाठी लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करणार आहे। यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य पाटील, गजानन आलदर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, प्रवीण पाटील, शंकर पाटील, विकास सोसायटीचे अध्यक्ष सर्जेराव चव्हाण, भरत बर्गे, हरीश पाटील, रवी बाबर, हर्षल फल्ले, नंदकुमार वाडकर तसेच पदाधिकारी, सांगलीवाडीतील ग्रामस्थ, परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते।